ज्योतिताई गायकवाड आपल्या सोबत आहे, धारावीच्या आमदार आहेत. ताई, काल आपण पाहिलं की पायऱ्यांवरती आंदोलन केलं. आज नेमकी भूमिका काय असणार आहे? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत जे विधान केलं होतं अजूनही दिलगिरी व्यक्त झाली नाहीये. अजून दिलगिरी व्यक्त झाली नाही आणि पुढे जाऊन मारामारी करायची गोष्ट केलेली आहे. त्यामुळे कुठल्या दलित समाजाला किंवा एका विशिष्ट समाजाला तुम्ही टार्गेट करून ज्या वागताय त्याला आम्ही नक्कीच हे करणार आहे. आम्ही आज जाऊन पायऱ्यावरही करणार आहे आणि स्थगन प्रस्तावही मंजूर हे केलेला आहे. आता बघूया, आता जाऊन मी बघते काय आमच्या काय अजून पुढच्या काय येतात. मुंबई काँग्रेसचं देखील ऑफिस त्या ठिकाणी तोडण्यात आलं आणि वर्षाताई गायकवाड यांच्या देखील फोटोची त्या ठिकाणी नासधूस करण्यात आली. होय, तिच्या फोटोला फाडण्यात आलं, चाळी फेकण्यात आली. हे जे गोष्टी चालू आहेत, लाडक्या बहिणी म्हणायच्या आणि ह्या बहिणींना कोणत्याच संरक्षण द्यायचं नाही, हे काय चालू आहे? म्हणजे इथे महाराष्ट्रामध्ये स्वतः ते म्हणत होते, पण आम्ही म्हणतो आता कुठे ठेवला आमचा महाराष्ट्र? आमचा काय चालू आहे? म्हणजे कुठल्याही महिलेला प्रोटेक्शन नाही आहे, आधीच नव्हतं, ते आताही दिसून येत आहे. आणि जे आम्ही लोकशाही मानतो, आम्ही संविधान मानतो, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहे, म्हणून ह्या गोष्टी घडल्या का हे बघण्यासारखं आहे. कारण आता ज्या 2 घटना झालेल्या आहेत आधीच्या आणि ही घटना जर बघितली तर पूर्ण सगळ्या दलित लोकांवर अन्याय करण्यासारखीच घटना आहे आणि त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो. बीड, परभणी झालं, मुंबई काँग्रेसच्या ऑफिसची तोडफोड झाली, आता आणखी एक घटना कल्याण आणि मुंबईत घडली. मराठी माणसाला मारहाण झाले, चिकन खाऊन घाण करतात हे लोक, असं म्हणण्यात आलं. व्हिडिओ पण व्हायरल झाला. तेच ना, इथे मराठी माणसांना महाराष्ट्रामध्ये राहण्याची मग कुठे राहायचं मराठी माणसाने? हे तुम्ही सांगा. ते तुमचं प्रोटेक्शन त्यांना आम्ही तेच म्हणतोय की आम्हाला गृहमंत्री द्या. महाराष्ट्राचा गृहमंत्री कुठे, ज्याला आम्ही न्याय मागू? आम्हाला न्याय मागायला जायला पण जागा नाही. आता पोलिसांची गुंडगिरी, लोकांची गुंडगिरी, काय चालू आहे? महाराष्ट्राचे सगळं तुम्ही जे आपलं आहे महत्त्व ते सगळं कमी करताय तुम्ही. काही बोट दुर्घटना जी घडली त्यामध्ये जी मदत देण्यात आलेली आहे ती तुटपुंजी असं आता बोललं जात आहे. याकडे नेमकं कसं पाहता आणि मुंबईच्या आमदार म्हणून याबाबत काही आवाज उठवला जाईल का? आम्ही त्यांना वारंवार सांगतो की सगळ्या घटनांमध्ये जे दुर्घटना झाल्या आहेत किंवा ज्या सगळ्या आहेत त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित रक्कम द्या, जेवढी पाहिजे तेवढी. त्यांचं पुनर्वसन तरी व्हायला हवं, एवढी तुमच्या घरातल्या लोकांचं एवढी तरी मग द्या. तर त्या बघूया आता काय जो चालतोय पुढचे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.